नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र. आज आपल्या महाराष्ट्राचा तब्बल मंडळी हिरक महोत्सव म्हणजे 60 वर्ष पूर्ण होत आहेत. आपला अखंड महाराष्ट्र स्वतंत्र झाला आणि 105 हुतात्म्यांनी आजच्या दिवशी आपलं बलिदान दिलं आणि आजचा या महाराष्ट्राला हा सुवर्ण दिवस. आपलं दुर्भाग्य म्हणजे म्हणावं लागेल 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला, परंतु आपला महाराष्ट्राला स्वतंत्र व्हायला 1960 हे वर्ष वाट बघायला लागली आणि बऱ्याच घटना घडल्या. बरेच हुतात्मे आपल्या प्राणाची आहुती दिली, आंदोलन झाले, पोवाडे गायले गेले, शाहिरी गायली गेली आणि तेव्हा कुठं हा सुवर्णाचा दिवस आपल्या या महाराष्ट्राच्या पदरी आलेला आहे. आणि आजचा तोच दिवस 1 मे. आज जागतिक कामगार दिन. परंतु मंडळी आजच्या घडीला या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये नवे या भूमीमध्ये, या जगतामध्ये महाभयंकर असा रोग कोरोना. या कोरोनामुळे आज आपल्या या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये आणि आपल्या गावामध्ये घरच्या घर बंद झालेले आहेत. मंडळी काय झालं, कसं झालं, कुणास ठाऊक. अरे रोग तो कसा आला? हा कोरोना येताना विमानातून आला, परंतु माझा बिचारा गरीब, माझा दिल दुबळा, माझा पायी चालून मंडळी गावाला जाऊन आपल्या प्राणाची आहुती देऊ लागला. आणि म्हणून म्हणाले आम्ही कलावंत, आम्ही गायचं कुणासाठी? आमची शाहिरी आम्ही कुणासमोर मांडायची? म्हणून म्हणाले आजचा योग आपल्या या महाराष्ट्रातील आपला सुपुत्र, आपला धर्मवीर, आपला शिवपुत्र, आपला छावा, ज्याच्या नावानं मंडळी ज्या छाव्याची माझी शेवटची गाथा जिथं लिहिली गेली, त्या तुळापुराचं भव्य असं स्मारक व्हावं. त्या तुळापुराचं नाव अखंड विश्वामध्ये गाजला जावा, घेतला जावा. त्या तुळापुराची महती त्या जगामध्ये पोहोचावी. म्हणून आज या घडीला अखंड सेवेसाठी असलेली छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती पुणे यांच्या विद्यमानाने यांच्या फेसबुक लाईव्ह वर आज मी शाही रायगडाचा आपल्यासमोर आलेला आहे. तमाम सर्व महाराष्ट्रवासियांना, शंभू भक्तांना, शिवभक्तांना या शाहिराचा मानाचा मुजरा आणि त्या 105 हुतात्म्यांचे चरणी नतमस्तक होतो. आणि माझी वेडी वाकडी जे काय माझे सहकारी आहेत, जे मला काय लाभलंय, आज खरं तर माझं संपूर्ण ग्रुप नाही, परंतु आपल्या विनंतीला मान देऊन मला तरी वाटलं कुठेतरी प्रकट व्हावं. 2 महिने आमचा दबलेला आवाज कुठेतरी पुन्हा एकदा जागृत व्हावा, आमची शाहिरी पुन्हा चमकावी, पुन्हा तळपावी. म्हणून आजचा मंडळी सर्व खराटोप आहे. ऐका, मी शाही रायगडाचा छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती पुणे यांच्या फेसबुक लाईव्ह आणि म्हणजे ह्या सर्व घटनेला, सर्व कार्याला सगळे हातभार लावणारे माझे चाहते, माझे शंभू प्रेमी, माझ्या कलेवर प्रेम करणारे माझे सर्व चाहते, खास करून प्रवीणजी झांबरे, छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती कार्याध्यक्ष मयूरजी गावडे, विशाल गावडे, आमचे प्रसादजी देते, आमचे सर्व सहकारी यांना मी धन्यवाद देतो. आणि माझी शाहीर या ठिकाणी आज खास करून महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून हा शाहीर आपल्यासमोर आलेला आहे. म्हणून ऐका, गण आधी गण रंगीला, आधी गण रंगीला, गणना तो मी देखिला कौतुके, मी पाहिला कौतुके, आणि आम्ही गण गातो, गण नाचतो, आम्ही गण नाचतो.
धन्यवाद. आज या घडीला आम्हाला पाहत असणारे सर्व शिवभक्त शिवप्रेमी महाराष्ट्रप्रेमी मंडळी, आजचा हा दिवस आणि आजचा हा दिवस आपल्या पदरी आपल्या नशिबी आला मंडळी. अनेक कष्ट वाहिले गेले या दिवसासाठी, कारण देश स्वतंत्र होतोय परंतु माझा राज्य स्वतंत्र व्हायला मंडळी तब्बल आणखी 13 वर्ष मध्ये वाट बघायला लागली. म्हणजे हा अन्याय आपण सहन केला आणि 105 हुतात्मे मंडळी आपले या आणखी जाऊन आपला महाराष्ट्र मराठी भाषेच्या मंडळी रचनेवर महा म्हणजे महान आणि मराठी आपली भाषा म्हणून आज या घडीला आपल्या समोर संभाजी महाराज सेवा समिती पुणे यांच्या विद्यमानातून यांच्या फेसबुक लाईव्ह वर आपल्या समोर त्यात आपल्या राज्याचा आपल्या महाराष्ट्राचा आपल्या मराठी भाषा जे जे काय ऐका. अहो महाराजाच्या जय घोषाचा, महाराष्ट्राच्या जय घोषाचा घुमतो स्वर झनकार. अहो महाराष्ट्राच्या जय घोषाचा घुमतो स्वर झनकार. जय जयकार जय जयकार करता जय जयकार जय जयकार जय जयकार करता जय जयकार. राजे संभाजी, अहो शिवराजे बाजी तानाजी धर्मनिष्ठ राजे संभाजी. भगवा जैना शूर मावळ्याने, भगवा जैना शूर मावळ्याने नेला अटके. जय जयकार जय अरबी सागर अरमाराचे नित्य धुरंधर. अहो दुर्गकोट अन अरबी सागर अरमाराचे नित्य धुरंधर. शूर मावळे छातीवरती, शूर मावळे छातीवरती झेलती सहस्र. जय जयकार करता जय जयकार जय जयकार जय जयकार करता जय जयकार. अहो महाराष्ट्राच्या जय घोषाचा घुमतो स्वर झनकार. महाराष्ट्राच्या
आपण सर्वजण मला पाहत आहात या छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती तुळापूर पुणे यांच्या फेसबुक पेजवर आणि याच मंडळी तुळापूर नगरीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सरपंच, शिवले परिवार, सर्व आजी माजी, सर्वच कार्यकर्ते मंडळी. खरं तर तुळापूरचं आणि माझं नातं आता घट्ट झालेलं आहे. कारण मग राज्याभिषेक सोहळा असो अथवा पुनर्जीवन दिवस असो, तुळापुरी आम्ही नतमस्तक होतो, भले कार्यक्रम असो की नसो. परंतु आज या घडीला महाराजांच्या नावानं जोडले गेलेली संस्था, ज्या संस्थेच्या माध्यमातून मंडळी तुळापुरी अविरत कार्य सेवा सुरू आहे. मनामध्ये बाळगलेलं मोठं स्वप्न आहे की माझ्या शंभू राजाचं भव्य स्मारक या तुळापूरच्या भूमीमध्ये व्हायला पाहिजे. राजांची नित्य पूजा असो, स्वच्छता अभियान असो, शिवराज्याभिषेक सोहळा असो किंवा महाराजांचा पुण्यतिथी सोहळा असो, मंडळी या तुळापुरी सर्वच शंभू भक्त अतिशय तन्मयतेने, अतिशय प्रेरणेने येतात, नतमस्तक होतात आणि तिथून जी ऊर्जा मिळते त्या ऊर्जेची मंडळी तोड अवघ्या जगात नाही. म्हणूनच मंडळी आजचा हा त्याच संस्थेच्या माध्यमातून साजरा होणारा आजचा महाराष्ट्र दिनवर मी आज त्यांच्या फेसबुक पेजवर लाईव्ह आहे. या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र म्हटलं की आम्ही आपली मराठी भाषा, आपली मायबोली, आपली परंपरा, संत, कवी, शूरवीर, क्रांतिकारी या सर्वांचं मंडळी, त्यागाची मंडळी भूमी. या भूमीमध्ये मुठभर पेरावं आणि मनभर घ्यावं म्हणजे सुजलाम सुफलाम भूमी. त्या राष्ट्रद्रोह्यांनी अन्याय अत्याचाराचा कळस गाठला नसता तर माझा हा मर्द मराठी माणूस पेटून उठला नसता आणि माझ्या शोभाची तलवार, माझ्या शंभू राजाची तलवार रणामध्ये चमकली नसती मंडळी. तर आज आपल्या या भारताच्या नकाशात आपला महाराष्ट्र कधी दिसलाच नसता. म्हणून या ठिकाणी माझी सुकन्या, आपण जर सर्वजण ओळखतात, बाळशाहिरा वैदेही आपल्या समोर तिच्या आकलन शक्तीप्रमाणे एक पोवाडा मांडणार आहे का? बाळशाहीर वैदेही.
या ठिकाणी मंडळी आजचा आपला दिवस आणि आजच्याच दिवशी महाराष्ट्राचा मंडळी उगम होणं. खर तर मंडळी महाराष्ट्र ही अशी भूमी आहे की आपला महाराष्ट्र संकटात असताना मंडळी महाराष्ट्र संकटामध्ये असताना दिल्लीच्या पदरात दान देण्याची मंडळी महाराष्ट्र भूमी आहे. एवढं मोठं महाराष्ट्राचं मंडळी अहोभाग्य आहे, एवढं मोठं मन आहे, एवढं मोठं हृदय मंडळी आहे. म्हणून आजच्या दिवशी आजच्याच या घटनेच्या दिवशी जी घटना आपल्या मुंबईमध्ये घडली मंडळी आणि लालबाग परळ फाउंटनला मोठं जंग झाली मंडळी आणि रक्ताचे पाठ वाहिले गेले आणि त्या रक्ताच्या पाठाने मंडळी आजचा दिवस आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. म्हणून त्याच महाराष्ट्राची यशोगाथा सांगणारा एक सुंदरसा पोवाडा आपल्यासमोर सादर करतो आहे का. ओम नमो आई जगदंबे, ओम नमो आई जगदंबे, नमन तुझंबे करुण प्रारंभे, डफावर ताप तुंतुनाता, डफावर शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, शिवाजी राजाचं गातो गुणगान, शिवाजी राजाचं गातो गुणगान, शिवाजी राजा या मराठीच्या मंदिरी या मराठीच्या मंदिरी शूर किती तरी शारदा पुत्र कीर्तिवंत, शारदा पुत्र कीर्तिवंत, किती शाहीर किती संत, किती शाहीर किती संत. आणि मंडळी आपला हा महाराष्ट्र अरे कुणामुळे उभा राहिला. महाराष्ट्राचा पाया मंडळी कोणी रोवला गेला या ठिकाणी. म्हणून शिवाजी महाराजांच्या मंडळी पदस्पर्शाने जेव्हा ही भूमी पावन झाली आणि तेव्हा स्वराज्य मंडळी आकार घेऊ लागलं. परंतु कडकडा बीज कडकडे नौपतही खडे धरती तव खडे, मावळ महातीची तुटे तंगडी, मावळ महातीची तुटे तंगडी. आज वर होता गाड निधडी, आज वर होता गाड निधडी, आज वर होता गाड निधडी. लागला पुन्हा सह्याद्री रगी, लागला पुन्हा सह्याद्री रगी. उत्तुंग दर्या डोंगर, उत्तुंग दर्या डोंगर, गिरिकंधर रूप सुंदर, येथे नांदती वाघ बच्चे, येथे नांदती मर्द फाकडे वीर सज्जे, मर्द फाकडे हातील काळा नाही कळचे, हातील काळा नाही कळचे, हातील पुढे आला इका कुणी राजा सच्चित बोध, यान चढविला मग तटबंदीचा साज, माझ्याच साह्याने लाभे त्याच सरताज, फुले दिशा दिशाना यशाचा आवाज, कुणी निर्मळ आहे कुणी करावा माझ, असा पिढ्या पिढ्यांचा घेतला मी अंदाज गिरहारी, घेतला अंदाज, घेतला अंदाज गिरहारी. आणि मंडळी हा गुलाबीचा काळ पिचून पिचून सह्याद्री झोपला असताना मंडळी शिवनेरी गडावर
जिजाऊच्या पोटी मंडळी त्या सह्याद्रीला दुबळ्या झाल्या. असा गुलामीचा काळ भोगला आणि 19 फेब्रुवारी फाल्गुन मध्य तृतीया कुसुपुले खेळ तलवारी, कुसुपुले खेळ तलवारी करी चक्र भारी. हा तरी जिजाऊचा भार, हा तरी खेळतो आता हलडी बाल. होईल हा दुश्मनांचा काळ, होईल हा दुश्मनांचा काळ. आणि म्हणलं तेव्हा कुठं शिवाजी महाराजांनी तानाजी यसाजी मंडळी सर्व मावळ्यांना ठेवून स्वराज्य उभं केलं, स्वराज्य उभं केलं मंडळी. पण अलीकडे आपल्या महाराष्ट्राची काय अवस्था आहे म्हणाल. आपला महाराष्ट्र मंडळी माझ्या शिवारायांच्या महाराष्ट्रामध्ये हिंगणघाटला मंडळी त्या ठिकाणी माझ्या आया बहिणीला मंडळी पेट्रोल ओतून जाळलं गेलं. असं आपल्या महाराष्ट्राची अवस्था झाली. म्हणून काय म्हणतात साहेब, ही माती मागते असे वीर झुंजार, ओढण्याचा शत्रुंगाला पापाचा भार. शिवसूर्य तेजाच्या ज्वाळा घेती अंधार, तळपुदे एकदा पुन्हा भवानी तलवार. आय सह्याद्री हा पाठी, आय सह्याद्री हा पाठी, तुमच्यासाठी आधाराची काठी. तुम्हा आधार विराज, तुम्हा आधार. चला उठा गरजूया पुन्हा क्रांतीचे सुप्त, आईच्या अभिषेकात वाहूया रक्त. रायगडी सजूया पुन्हा मराठी तख्त, रायगडी सजूया पुन्हा मराठी तख्त. सह्याद्री दाहला आसुराने रक्त. लंकरीची दर्या डोंगर, लंकरीची गिरी कंदर, दर्या डोंगर करण्या संगर झाले आरक्त. गिराजी झाले आणि मंडळी आपल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये आपली भूमी कशी आहे म्हणाल, आपली मराठी भाषा कशी आहे म्हणाल मंडळी. ही मराठी महाराष्ट्राची, ही मराठी महाराष्ट्राची, माझ्या देशाची, माझ्या राजाची बाळगू मराठीचा अभिमान. आम्हा सर्वांची आहे ही शान, आम्हा सर्वांची आहे ही शान. तिच्यामुळे आम्हा मिळे सन्मान, तिच्यामुळे आम्हा मिळे लोकनाट्य लोकविहिताची भार लावणे, भार लावणे या भंगाची, कीर्तनाची आणि भजनाची, भावगीत भावगीत नाट्य संगीताची, नाथाची तशी ज्ञानेशाची, नाथाची तशी ज्ञानेशाची. ही आहे आमच्या रक्ताची, आमच्या रक्ताची. कसा विसरू शिवाजी राजाला, कसा विसरू शिवाजी राजाला, शंभू राजाला, वीर तानाजीला. तला गहळातल्या महाबळ्याला, तला गहळातल्या दर्यावरती त्या सरखेला. मुद्रा करू या वीर पुरुषाला, मुद्रा करू या वीर पुरुषाला. संयुक्त महाराष्ट्र करण्यासाठी, संयुक्त महाराष्ट्र करण्यासाठी. राय
शिवाजी राजाच गातो गुणगान ठेवा ध्यानात हे जीर जीर हे जीर जीर हे जीर हे जीर हे जीर हे जीर हे जीर हे धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर्वांचा. आपण मला एकदा सर्व खरं तर मंडळी बरेच दिवस झाले आमचा हा योग आलेला आहे. कारण जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झालंय तेव्हापासून आमच्या सगळी वाद्य लॉक झालेली आहेत. जवळजवळ 2 महिन्यातून आम्ही वाद्य बाहेर काढलेली आहेत. सर्वांना आपण धन्यवाद देतो या ठिकाणी मंडळी. आणि आजच्या दिवशी श्री संभाजी महाराज सेवा समिती सोलापूर यांच्या फेसबुकवर मी इथं आपल्यासमोर उपलब्ध आहे, आपल्यासमोर सादर होत आहे. जी काही वेळीवाकडी सेवा माझ्या होत आहे ती माझ्या राहत्या घरातून पनवेलमधून या ठिकाणी आपल्यासमोर आहे. खरं तर पनवेलला बऱ्याच अंशी आमच्या पेशंट सापडतात, परंतु काही पलीकडे जाऊन आपल्यासमोर येता यावं या उद्देशानं आजचा हा प्रयत्न आहे. आणि आजच्या घडीला मंडळी मला एक आपले ख्यातनाम शाहीर लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेची ती छक्कड मला आठवली. आणि आजच्या दिवशी तिचा मुखडा आपल्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो. बरेच जणांनी माझी छक्कड ऐकली नसेल, ऐका. माझी मैना गावावर राहिली, माझी मैना माझी मैना ग माझी मैना माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होत या काहिली. माझी मैना गावावर राहिली, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होत या काहिली. माझी मैना गावावर राहिली. कशी आहे माझी मैना? माझी मैना नव्या नौकीची, गाडी धावण्याची, कमांडलो इंद्रधनुची, अहो ही कड हिऱ्याची, जशी काठी आणली तशी माझी मैना गरीबाची. मैना रत्नाची खा, मैना रत्नाची खान, माझा जीव की ब्रँड खालावा, तिच्या गुणांची छक्कर मी काहिली ग, माझ्या जीवाची होत या काहिली. माझ्या जीवाची होत या काहिली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होत या काहिली. धन्यवाद. या ठिकाणी मंडळी छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती सोलापूर पुणे यांच्या फेसबुकवर मी आज आपल्यासमोर आहे. या ठिकाणी आपल्या भारताचे घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांची एक सुंदर रचना आपण ऐकतो प्रत्येक कार्यक्रमात, भीमजयंती असो किंवा इतर कुठले कार्यक्रम असो. आणि म्हणजे त्याच शब्दाला धरून मी आपल्या जगाचे 2 महान पिता पुत्र, एक छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवपुत्र संभाजी महाराज मंडळी, तेच गीत आहे. परंतु काही शब्द माझे आहेत आणि ते मी गाणं 2 वर्षापूर्वी गुंफण्याचा प्रयत्न केला आणि तो हे गीत माझं सर्वच शिवप्रेमीला आवडतं म्हणून
आपल्या समोर हे गाणं या सादर करतो आहे का? पुण्यभूमीवर महाराष्ट्र पुण्यभूमीवर एक त्या सोनेरीवर एक त्या सोनेरीवर एक त्या पुरंदरावर एक त्या सोनेरीवर एक त्या पुरंदरावर कांति निखारे अब कांति निखारे सोन फूंकले दियाच्या भात्याने कांति निखारे सोन फूंकले दियाच्या भात्याने कांति निखारे सोन फूंकले दियाच्या सोन नरमणी असे शोभले सोन नरमणी असे शोभले दोन्ही वीर बहादर सोन नरमणी असे शोभले दोन्ही वीर बहादर एक त्या सोनेरीवर एक त्या पुरंदरावर एक त्या सोनेरीवर एक त्या पुरंदरावर एक त्या सोनेरीवर एक त्या पुरंदरावर अहो रायगडावर रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला स्वराज्याचा युवराज माझा शंभू घोषित झाला स्वराज्याचा युवराज माझा शंभू घोषित झाला स्वराज्याचा युवराज माझा शंभू घोषित झाला निनादले दोघांच्या नावे निनादले दोघांच्या नावे सह्याद्रीचे डोंगर निनादले दोघांच्या नावे सह्याद्रीचे डोंगर एक त्या शिवनेरीवर एक त्या शिवनेरीवर एक त्या पुरंदरावर एक त्या शिवनेरीवर एक त्या पुरंदरावर एक त्या शिवनेरीवर औरंग्याला दरबारात शिवाजी राजा नडला राम सिंह ये हमारे आगे कौन खड़ा है जोधपुर के राजा जसवंत सिंह राम सिंह अरे तो जसवंत सिंह आमच्या मावळ्यांना पाठ दाखवून पळून गेला तो आमच्या पुढे आले आणि माग आरोग्य म्हणतो बसा माझा क्या है राम सिंह अलग पड़ा शिवाजी राजे दरबार से वाकफ नहीं है खिल्लत दे दो शिवा को राजा जी बादशाह ने खिल्लत फरमाइश की है राम सिंह अशा खिल्लती रोज वाटतो आमच्या सरदाराला तुझ्या बादशाहची खिल्लत ना मंजूर अहो औरंग्याला दरबारात शिवाजी राजा नडला शिवबाचे शौर्य पाहुनी शंभू राजा घडला शिवबाचे शौर्य पाहुनी शंभू दिल्लीच्या तकटाला वैभवा
ठिकाणी आपण सर्वजण मला पाहत आहात. आज संभाजी महाराज सेवा समिती कोल्हापूर पुणे यांच्या फेसबुक लाईव्हवर आजचा दिवस महाराष्ट्र दिनाचा औचित्य साजऱ्या ठिकाणी आम्हाला झुकेकाने विनंती केली आणि हा आज आजचा प्रपंच सुरू आहे मंडळी. तसं म्हटलं तर बरेच कार्यक्रम आमच्या या लॉकडाऊनमुळे रद्द झाले होते, परंतु कुठंतरी आमच्या शायरीला पुन्हा एक चालना मिळावी, एक आम्हाला स्फूर्ती मिळावी म्हणून म्हणजे संस्थेनं आमची निवड केली आणि आमचा ही शायरी सार्थ ठरवून आज त्यांच्या फेसबुकच्या माध्यमातून आम्हाला जनतेसमोर आणलेला आहे. आम्ही सध्या त्याच्यासमोर उभे आहोत. सर्व या समितीचे सर्व कार्यकारी सभासद, सर्व सभासद मंडळ, सर्व सन्मान्य त्यांचे सर्व पदाधिकारी यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपल्या समोर रायगड किल्ला जो आपला स्वराज्याची राजधानी एक छोटंसं गीत मांडतो, तदनंतर शेवटी महाराष्ट्र गीत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मग आपली सेवा आम्ही संपवणार आहे. ऐका. लाख मेले तरी चालतील, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. देशद्रोही गद्दार इथे ठाई ठाई नागलाच पाहिजे आणि पुन्हा एकदा या हिंदुस्थानावर माझ्या शिवरायांचा भगवा गेला फडकलाच पाहिजे, फडकलाच पाहिजे, फडकलाच पाहिजे. पोलादी मुठीत वाघाचं बळ आहे, पोलादी मुठीत वाघाचं बळ आहे, रक्तातला लाभा आजही उफाळत आहे. खबरदार आडवे आला तर माझ्या या मर्द मराठी माणसामध्ये माझा शंभू राजा, माझा शिवाजी राजा आजही जिवंत आहे, आजही जिवंत आहे, आजही जिवंत आहे. म्हणून अरे त्या राजधानीवरती त्या रायगडावरती भगवं निशाण आहे, भगवं निशाण आहे. रायगड किल्ला महाराजांची शान आहे, रायगड किल्ला महाराजांची शान आहे, रायगड किल्ला महाराजांची. त्या राजधानीवरती, त्या राजधानीवरती भगवं निशाण आहे, त्या राजधानीवरती भगवं निशाण आहे, भगवं निशाण आहे. रायगड किल्ला, रायगड किल्ला महाराजांची शान आहे, रायगड किल्ला महाराजांची. चहूबाजूने किल्ल्याला आहे तटबंदी, नव्हती मोगलांना आक्रमणाची संधी. किल्ल्याच्या वती भवती, किल्ल्याच्या वती भवती काटेरी रान आहे, काटेरी रान आहे. रायगड शिवका संगती दिन मावले गढिले, लढता लढता धारा तीर्थी बघाती पडले. या मर्द मराठाची, या मर्द मावळ्याची, या मर्द मराठाची म्हणून ताठ मान आहे, म्हणून ताठ मान आहे. समाधी आहे तिथं राजा शिवरायाची, समाधी आहे तिथं राजा शिवरायाची. पराक्रमाची अन्न साक्ष देते शौर्याची, पराक्रमाची अन्न साक्ष देते शौर्याची. वैभवशाली जगती, वैभवशाली जगती गौरवाचं स्थान आहे, गौरवाचं स्थान आहे. प्रमुख राजधानी हिंदवी स्वराज्याची, निशाणी आहे बघा शिवबाच्या विजयाची. म्हणून
आज सर्व महाराष्ट्रातील माझ्या महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या, माझ्या मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या, माझी मराठी लोकपरंपरा, संस्कृती, कला या म्हणजे आपली भाषा अशी आहे की जगातल्या एकमेव भाषा मंडळी, ही भाषा शृंगारिक अलंकार नटलेली भाषा मंडळी, या भाषेला काना, मात्रा, उकार, वेलांटी, स्वल्पविराम, पूर्णविराम अशी अलंकार सगळी भाषा म्हणजे मराठी. जगाच्या पाठीवर अशी भाषा होणे नाही, म्हणून या ठिकाणी आजच्या आपला 60 वर्ष पूर्ण होत आहेत आपल्या आजच्या या महाराष्ट्र दिनाचा. हिरक महोत्सवी वर्ष म्हणजे साजरा होते, परंतु दुर्दैव म्हणा आपल्या सर्वांचं की हे 60 वर्ष असं देखील असताना देखील आपण आज घरामध्ये स्वतःला कोंडून घेतलंय. काय झालं, कसं झालं, कुणामुळं झालं, कधी संपणार याचा काही ठाव ठिकाण नाही म्हणे, परंतु आज आपल्यासमोर या सर्व संकटातून मात करत, स्वतःला सावरत, स्वतःला सुरक्षित ठेवून आपल्यासमोर उभा आहे. माझी अपेक्षा असेल की सर्वांनी स्वतःला सांभाळा, काळजी घ्या, अफवांवर विश्वास ठेवू नका मंडळी. सत्य काय आहे जाणून त्याचं अनुकरण करा. शासनाने आतापर्यंत जे काही तुम्हाला नियम, निर्णय आणि ज्या काय अटी घातल्या त्याचं पालन करा. आता पोलीस देखील मंडळी आपल्यामुळं या रोगाने त्यांना संसर्ग होऊ लागलेला आहे. डॉक्टर देखील त्याच्यामुळं आता आजारी पडू लागलेले आहेत. त्यांच्याकडे आपण अपेक्षेने पाहतो की ते आपल्या वाचवतील, पण तेच आपले सेवक, आपले देवदूत आपल्यामुळं मंडळी आता त्यांना या रोगाची लागण होत आहे. ते सर्वांनी काळजी घ्या. कोणीतरी म्हटलेलं आहे की सर्व मंदिरं बंद झालेली आहेत, परंतु मंडळी डॉक्टर, नर्स, स्वच्छता विभाग, पोलीस विभाग, ग्रामीण विभाग, महसूल विभागाचे सर्व कर्मचारी आपल्या कर्तव्यावर आहेत. आणि आपण सर्वांनी जोपर्यंत शासनाचे निर्णय येत नाही तोपर्यंत तुम्ही कोणीही त्या नियमांचं उल्लंघन करू नका. हेही दिवस जातील आणि पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र धावायला लागेल, हसायला लागेल, बोलायला लागेल. सर्व समारंभ आपले खरं तरी लग्न सराई आहे. आज मंडप सजली असते, परंतु मंडळी सर्वांनी त्याला आवर घातले, आपल्या मनाच्या भावना दाबून धरल्या आहेत आणि हे कार्य थांबलेलं आहे. पण पुन्हा आपण उभं राहूया आणि पुन्हा हे सर्वांना या ठिकाणी संभाजी महाराज सेवा समिती पुणे यांच्या फेसबुक पेजवर सर्वांना या सुवर्ण हिरक महोत्सवी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा अर्पण करतो. आणि शेवटचं गीत मांडतो या ठिकाणी, ऐका. महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. श्रीबाबरला कृष्ण कोयना बसला गोदावरी, एक फणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. हिमतडीच्या तट्टानाया, 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 हिमतडीच्या तट्टानाया, यमुनेचे पाणी
तास आमची सेवा झालेली आहे. पुन्हा एकदा सर्व महाराष्ट्रवासियांना, सर्व तमाम जनतेला आजच्या दिनाच्या शुभेच्छा अर्पण करतो. आणि ज्यांच्या मुलं मला तुमच्यासमोर येता आलं त्या माझ्या जवळच्या, ज्यांच्याशी माझी नाळ जोडलेली आहे 5 वर्षापासून, अशी छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती पुणे सोलापूर यांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या आजच्या दिवसाच्या सेवेची सांगता करतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिवराय, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा आपण शपथ घेऊया, हा महाराष्ट्र तुटणार नाही, फुटणार नाही. जे काय आपले नेपाळी, कारवार, बेळगाव मध्ये जे आपले मराठी भाषिक आहेत ते आपल्यामध्ये येतील आणि इकडं गुजरातमध्ये काही आपले लोक अडकलेले आहेत त्यामध्ये देखील आपल्या या राज्यामध्ये सर्वांना येता येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. जय शिवराय. हर 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 हर.